बऱ्याच दिवसांचा गॅप घेतल्यानंतर पावसाने सुरुवात केलेली आहे। आता पाऊस पडतो म्हटल्यानंतर आपल्याला आठवण होते ते गरम गरम भजे। चला तर मंडळी, आपण आता भजे बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी मोठ्या आकाराचे कांदे, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। कांदे जरासे मोठेच घ्यायचे, जेणेकरून आपल्याला खिसणीने खिसताना हाताला लागणार नाही। कांदे खिसणीने खिसलेल्याचा एक असा फायदा की एकसारख्या आकाराचे कांदे पडतात। आता आपण यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून घालणार आहोत। त्यासोबत जिरी, चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा घालून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण त्यामध्ये घालून एकजीव मिक्स करून ठेवणार आहोत, जेणेकरून मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि वरून एक्स्ट्राचं पाणी आपल्याला घालावं लागणार नाही। आता आपल्याला भजीसोबत खाण्यासाठी उभ्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत। आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये साधारण 1/4 प्लेट मी बेसन पीठ घालून घेणार आहे। मी पाणी न घालता अगोदर मिक्स करून घेणार आहे आणि नंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे। आता पाणी आपण थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे, कारण पीठ जर जास्त पातळ झाले तर भजे असे मऊ पडतात, ते असे क्रंची थोडे टाईप लागत नाहीत। तर आता भजे सोडताना आपण असे गोळे करून सोडायचे नाहीत, त्याला पसरवून सुट्टे सुट्टे सोडायचे आहे, जेणेकरून काटेदार व दिसायला सुंदर असे भजे तयार होतात। आता मी सर्व भजे असे तळून घेणार आहे। सर्व भजे तळून झाल्यानंतर आपण उभी चिरून घेतलेली मिरची तळून घेणार आहोत। त्यासाठी एका प्लेटची मदत घ्यायची आहे। मिरची टाकली की वरून एक प्लेट झाकायची आहे, जेणेकरून तेलाचे शिंतोडे अंगावरती उडणार नाहीत। सर्व मिरच्या तळून झाल्यानंतर मी त्या एका वाटीमध्ये काढून घेणार आहे व त्याच्यावर जास्त तिखट लागू नये म्हणून मीठ टाकून घेणार आहे। आता चला तर मंडळी, आपली भजे तयार झालेली आहेत। मी माझ्या मुलांना टेस्ट करायला देणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।